हॅलो स्टुडंट, आज आपण बायोलॉजीचे टॉपिक्स बघणार आहोत. 11वी बायोलॉजीचं हे स्टेट बोर्डचं बुक आहे आणि दुसरं बुक हे NCERTचं बुक आहे. आपल्याला दोन्ही बुक्स लागणार आहेत. ओके, 11वीच्या सिलेबससाठी 11वीमध्ये सायन्समध्ये बायोलॉजी टॉपिकच्या रिलेटेड एक पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असा पेपर पॅटर्न असतो. हे दोन्ही एकत्र असतात. ओके, पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला बॉटनी येतं आणि पेपर सेकंडमध्ये तुम्हाला मोस्टली झूलॉजी येतं. बॉटनी इज रिलेटेड टू द प्लांट, स्टडी ऑफ प्लांट, आणि झूलॉजी इज रिलेटेड टू ॲनिमल्स. ओके, आता पूर्वी बॉटनीमध्ये सगळंच प्लांट टाकलेलं असायचं, पण आत्ता सध्या प्लांट नाही आहे, जेनेटिक्स टाकलेलं आहे. ओके, बायोटेक्नॉलॉजी टाकलेलं आहे, नवीन नवीन मायक्रोब्स टाकलेले आहेत. आणि झूलॉजीमध्ये ह्यूमन फिजिओलॉजी हा एक पार्ट इन्क्लूड केलेला आहे. ह्यूमन फिजिओलॉजी, दॅट स्टडी ऑफ ह्यूमन बीइंग. ओके, मनुष्य शरीरशास्त्राचा सगळा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. ओके, फिजिओलॉजीमध्ये आपण आणखीन एक पार्ट कुठला बघितला? जेनेटिक्स बघितला. आणखीन एक पार्ट कुठला बघितला? बायो टेक्नॉलॉजी बघितला. हे तीन पार्ट्स जे बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे ह्यूमन बिईंगच्या रिलेटेड, जेनेटिक्सचा पार्ट ह्यूमन बिईंगच्या रिलेटेड आहे, काही प्लॅन्टच्या रिलेटेड पण आहे. ह्यूमन फिजिओलॉजी तर टोटली सिस्टीम ज्या आहेत आपल्याला, जे तुम्हाला 10thला होतं. ओके, त्या सगळ्या सिस्टीम इन्क्लुडिंग नर्वस सिस्टीम, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, लोकोमोटरी सिस्टीम, ऑल दीज सिस्टीम्स आर इन्क्लुडेड इन ह्यूमन फिजिओलॉजी. ओके, आत्ता सध्या आपण 11वीला दोन्हीही पार्ट बघणार आहोत, बॉटनी आणि झूलॉजी. आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बायोलॉजी हा सब्जेक्ट निवडलात. आता ह्या बायोलॉजी सब्जेक्टमध्ये तुम्हाला 2 एक्झाम द्यायच्या आहेत. कुठल्या 2 एक्झाम द्यायच्या आहेत? एक MHCET द्यायची आहे, MHT CET ही एक्झाम द्यायची आहे तुम्हाला. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे बायोच्या रिलेटेड ही एक्झाम द्यायची आहे. एक म्हणजे फार्मसीसाठी ही एक्झाम चालते. दुसरं तुम्हाला एक्झाम जी द्यायची आहे, अगदी महत्त्वाची एक्झाम आहे, ती म्हणजे नीटची एक्झाम. ओके, मेडिकलला ॲडमिशन घेण्यासाठी MBBS, BDS, BAMS, ॲग्रिकल्चर, वेटरनरी सायन्स, इवन दो नर्सिंग, ओके, सगळीकडे BHMS ह्या सगळीकडे ॲडमिशन घेण्यासाठी, इवन B.Pharmला ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला नीट एक्झाम लागते. आता ह्या 2 एक्झाम तुम्हाला द्यायच्या आहेत. काही वेळेला काही मुलं रिसर्चला जातात, रिसर्चची एक्झाम असते, त्या रिसर्चच्या एक्झामच्या वेळेला सुद्धा तुम्हाला याचा स्टडी हा खूप महत्त्वाचा आहे, हा उपयोगी पडतो. त्याच्यानंतर आता आपण ह्या 2 एक्झाम्स बघितल्या. वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला सुद्धा बायोचा स्टडी खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. दुसरं आपण आता डायरेक्टली चॅप्टरच्या रिलेटेड जाऊ. चॅप्टर जर बघितलं आपण तर आपण 11चे चॅप्टर बघू पहिल्यांदा सुरुवातीला. 11चे चॅप्टर कुठले आहेत आणि त्या चॅप्टरच्या रिलेटेड काय काय बघायचं आहे. मी सांगितलं तुम्हाला की तुमच्याकडे बुक्स पाहिजे.
11चं 11वीचं जे बुक्स आहे ते बुक्स खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यामध्ये एखादा कन्सेप्ट तर मी तुम्हाला समजावून सांगणारच आहे, पण हे तुम्हाला बुक स्वतःला रीड करता आलं पाहिजे. याच्यामध्ये दिलेली इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. MCQ आपल्याला लाईन टू लाईन येतात. आपल्याला दोन्ही बुक्स बघायचे आहेत. दोन्हीमध्ये डाटा जवळपास सारखाच आहे, काही वेळेला फक्त डायग्राम चेंज असतात, त्याही आपल्याला इथं कळतील. तर आपण डायरेक्टली वेळ न घालवता आपण डायरेक्टली पहिला टॉपिक स्टार्ट करतो. लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्ड हा लिव्हिंग वर्ल्ड हा टॉपिक आपण स्टार्ट करतो आहे. तुमच्याकडे बुक असणं गरजेचं आहे. ओके, ज्या ज्या वेळेला लागेल त्यावेळेला आपण रेफरन्सला बुक वापरायचे आहेत. बघा, याच्यामध्ये पहिला पॉईंट जो सांगितला आहे तुम्हाला तो सांगितलेला आहे 1.1 मध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. आता बेसिक प्रिन्सिपल्स कुठले आहेत? बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. ओके, आता हे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफमध्ये पहिलं प्रिन्सिपल तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी. फर्स्ट प्रिन्सिपल इज अ मेटाबॉलिझम. फर्स्ट प्रिन्सिपल इज अ मेटाबॉलिझम. आता मेटाबॉलिझमच्या रिलेटेड काय माहिती आहे तुम्हाला? मेटाबॉलिझम इज इक्वल टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज इक्वल टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम इज इक्वल टू मेटाबॉलिझम. ओके, आता हा तर कन्सेप्ट तुम्हाला 10वीला गेलेला आहे. कुठे 10वीला गेला आहे? तर 10वीला आपल्याला 2 टॉपिक्स होते. कुठले होते? एक टॉपिक होता आपल्याला फोटोसिंथेसिस आणि सेकंड टॉपिक होता आपल्याला रेस्पिरेशन. या फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं? फोटोसिंथेसिसमध्ये समजा एखादं हे प्लांट आहे. ओके, एखादं झाड आहे असं कन्सिडर करा. त्याचे लीव्ज आहेत, वरनं लाईट पडते. लाईट पडल्यानंतर काय करतं? त्या लीव्ज जे आहेत हे लाईट ॲब्सॉर्ब करून घेतं. ओके, लाईट ॲब्सॉर्ब करून घेतं आणि लाईट ॲब्सॉर्ब केल्यानंतर, ओके, मी इथं डायग्राम काढतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा हे लीव्ज आहे. या लीव्जवरती लाईट पडली. ही लाईट आहे. हे काय करतात लीव्ज? हे ॲब्सॉर्ब करून घेतात. आफ्टर दॅट लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू केमिकल एनर्जी. लाईट एनर्जी इज कन्वर्टेड इन टू दॅट केमिकल एनर्जी. ओके, अँड formation of food, that is a building up. ओके, इथं बिल्डिंग अप केलं म्हणजे ॲनाबॉलिझम केलं आपण. इथं बिल्डिंग अप केलं, फॉर्मेशन ऑफ फूड केलं. ह्या पानांच्यावरती लाईट पडली. लाईट पडल्यानंतर लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जीमध्ये झालं. इथं फूड फॉर्मेशन झालं म्हणजे आपण ॲनाबॉलिझम केलं. आणि हे तयार झालेलं ग्लुकोज, हे तयार झालेलं फूड हे आपण रेस्पिरेशन टॉपिकच्या वेळेला वापरलं. बरोबर आहे? रेस्पिरेशन टॉपिक आठवतो का? बघा, रेस्पिरेशनमध्ये 2 पार्ट्स होते. रेस्पिरेशनमध्ये कुठले 2 पार्ट्स होते सांगा? एक एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन. एक एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय? हा सगळा 10वीला झालेला पार्ट आहे. एरोबिक, पहिल्यांदा एरोबिक घेऊया. एरोबिक रेस्पिरेशन आणि सेकंड इज अ अनएरोबिक रेस्पिरेशन. ओनली कन्सिडर द एरोबिक रेस्पिरेशन. फक्त एरोबिक रेस्पिरेशन कन्सिडर जर केलं तर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये विथ ऑक्सिजन. ओके, विथ ऑक्सिजन रेस्पिरेशन विथ ऑक्सिजन. इथं जे फूड फॉर्म झालेलं आहे फोटोसिंथेसिसच्या वेळेला जे फूड फॉर्म झालं तेच फूड आपण इथं युटिलाइज केलं, वापरलं गेलं. ओके, डिस्ट्रक्शन केलं. तयार असलेलं फूड हे डिस्ट्रक्शन केलं. लक्षात आलं का?
तयार असलेलं फूड हे डिस्ट्रक्शन केलं आणि त्याला आपण म्हणतो कॅटॅबॉलिझम असं म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण कॅटॅबॉलिझम असं म्हणतो. लक्ष झालं का? ॲनाबॉलिझम म्हणजे बिल्डिंग अप, ॲनाबॉलिझम म्हणजे बिल्डिंग अप आणि कॅटॅबॉलिझम म्हणजे डिस्ट्रक्शन, ब्रेकडाऊन इज इक्वल टू मेटाबॉलिझम. इथे एक एक्झाम्पल सांगितलं मी फोटोसिंथेसिस रेस्पिरेशनच्या रिलेटेड. आता 1-2 मिनटं आपण आपलं बुक घेऊ. बुकमध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे की लिव्हिंग बिंग वन्स प्रोड्युस्ड बॉर्न टू सर्वाईव्ह. ओके, एकदा तो तयार झाला की तो व्हायला पाहिजे. ओके, सर्वाईव्ह होण्यासाठी तो तयार झालेला आहे आणि मग त्याला सर्वाईव्ह होण्यासाठी त्याला एनर्जीची गरज आहे. ओके, आणि सम केमिकल मॉलिक्यूलची गरज आहे. आता ही एनर्जी कुठून मिळाली आपल्याला? बिल्डिंग अप झाली. ओके, फॉर एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. बघा यांनी कसं दिलेलं आहे, जी एनर्जी आहे ही एनर्जी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम आणि ही एनर्जी मेटाबॉलिझम तयार करते. ॲनाबॉलिझम, मेटाबॉलिझम इज इक्वल टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. ह्या दोघांना मिळून मेटाबॉलिझम म्हटलं जातं. मग ॲनाबॉलिझम म्हणजे काय? बिल्डिंग अप. ओके, एनर्जी तयार झालेली आहे आणि तयार झालेली एनर्जी वापरलेली आहे, त्याला आपण कॅटाबॉलिझम म्हणलं. मग इथे सांगितलं आहे मेटाबॉलिझम इज अ ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. इथं ब्रेकिंग म्हणतात आणि ब्रेकिंग म्हणतात तिथंच त्यांनी कॅटाबॉलिझम म्हणलेलं आहे. कळालं का? बघा, ब्रेकिंग त्यांनी कॅटाबॉलिझम म्हणलेलं आहे. ब्रेकिंग कॅटाबॉलिझम दिलेलं आहे आणि मेकिंग अ न्यू मॉलिक्युल्स म्हणजे काय? मेकिंग अ न्यू मॉलिक्युल्स म्हणजे ॲनाबॉलिझम. इथं तुम्ही म्हणणार आहात बिल्डिंग अप. ओके, फॉर्मेशन, बिल्डिंग अप, फॉर्मेशन, बिल्डिंग अप फॉर्मेशन दॅट इज अ ॲनाबॉलिझम आणि दॅट इज अ ब्रेकडाऊन इज अ कॅटाबॉलिझम. हा पहिला कन्सेप्ट लक्षात आला का? बघा, दोन्ही गोष्टी मेटाबॉलिझम इज इक्वल टू ॲनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम. ॲनाबॉलिझम मीन्स बिल्डिंग अप, कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकडाऊन. सेकंड पॉईंट आपल्याला जायचं आहे. सेकंड पॉईंट जो दिलेला आहे आणि स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेला आहे बेसिक प्रिन्सिपलला, बर्थ. ओके, बर्थच्या रिलेटेड काय दिलेलं आहे? बर्थ दिलेलं आहे, डेथ दिलेले आहेत. आता बर्थच्या रिलेटेड त्यांनी सांगितलं आहे बर्थ ऑनवर्ड ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी टू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड धिस ग्रोथ इज अ वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. ओके, आता म्हणजे त्यांना यात काय सांगायचं आहे तर तिसरा पॉईंट पुन्हा दिला त्यांनी, दॅट इज अ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, बर्थच्या रिलेटेड दिलेलं आहे. बर्थच्या रिलेटेड तुम्हाला सांगितलं की बर्थ ऑनवर्ड्स पुन्हा ग्रोथ वगैरे आहे. ओके, थर्ड पॉईंट दिलेला आहे त्यांनी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता ह्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये ग्रोथ हे कधी बघायचं तर ग्रोथ इज अ लिव्हिंग बिंग. ओके, ग्रोथच्या रिलेटेड आपण बघितलं लिव्हिंग बिंग आणि सेकंड इज अ नॉन लिव्हिंग बिंग. म्हणजे जे लिव्हिंग बिंग आहेत ते ग्रो होणार आहेत की नाही? येस, ते ग्रो होणार आहेत. ते तर ग्रो होणार आहेतच, पण नॉन लिव्हिंग सुद्धा ग्रो होणार आहेत. पण लिव्हिंग बिंग कसे ग्रो होणार आहेत रे? लिव्हिंग बिंग ओके ग्रो इंटरनली, इंटरनली ग्रो होणार आहेत. ग्रोथ होणार आहे, लिव्हिंग बिंगची ग्रोथ होणार आहे, पण ती इंटरनली आहे. आणि नॉन लिव्हिंगची ग्रोथ आहे ती मात्र एक्सटर्नली आहे. एक्सटर्नली. आता याची आपण एक्झाम्पल्स बघू. एकदा एक्झाम्पल्स बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल की एक्झाम्पल्स काय आहेत ते. आता लिव्हिंग बिंग, आता आपली जे सगळे लिव्हिंग आहेत त्यांची ग्रोथ होते का होत नाही आहे? होते. ती कशी होते? इंटरनल, आतून होते. ओके, ते वाढत राहतात. दॅट इज अ इंटरनल ग्रोथ. ओके, आणि नॉन लिव्हिंग बिंग, आता फॉर एक्झाम्पल हा ब्लॅकबोर्ड आहे किंवा एखादं माउंटन असेल, ओके टेकडी असेल, ती वाढते का वाढत नाही? वाढते. पण कशी वाढते? ती एक्सटर्नल. आता याच्यावरती धूळ साठली, आणखीन काहीतरी याच्यावरती एक्सटर्नल मटेरियल आलं. एक्सटर्नल जर आलं
तर ते नॉन लिव्हिंग बीइंग ऑल्सो ग्रो. ओके, नॉन लिव्हिंग बीइंग हे काय होतं, ग्रोथ होते, त्यांची डेव्हलपमेंट होते. ओके, आणि लिव्हिंग बीइंगची डेव्हलपमेंट ही इंटरनल होते. तुम्हाला सुद्धा इथं दिलेलं आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट अ प्रोसेस which have unlimited time span. At a certain times, molecule organ system begin to lose their effective working and become old. This is the aging process of the body. Aging, age wise, aging process पुढे जाणारी प्रोसेस आहे. आता त्यांनी लाईफच्या रिलेटेड दिलेलं आहे. लाईफ हॅज अ कंटिन्युअस, हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राय टू प्रोड्यूस द यंग वन्स इटसेल्फ. इट इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. आता तिसरा जो पॉईंट घेतलेला आहे तो त्यांनी रिप्रोडक्शनच्या रिलेटेड घेतलेला आहे. हा रिप्रोडक्शनचा पॉईंट एक बघू आपण. काही पॉईंट त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, लक्षात येत नाही आहेत तुम्हाला. रिप्रोडक्शन आहे. ओके, बघा हा पॉईंट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा लक्षात आला का तुमच्या. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचा पॉईंट जो आहे तो एक्सटर्नल आणि इंटरनल. दुसरं रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शनच्या रिलेटेड तुम्हाला दोन गोष्टी तर माहिती आहेत. एक माहिती आहे तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि दुसरं सांगणार मला असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन, बरोबर. आपण 8, 9, 10ला हे सगळं बघत आलेलो आहोत, बरोबर आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं रे, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट फॉर्मेशन आहे. काय आहे, गॅमेट्स फॉर्मेशन. दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एक आहे फ्रॅगमेंटेशन. ओके, एक आहे फ्रॅगमेंटेशन, दुसरा आहे बडिंग, तिसरा आहे स्पोर फॉर्मेशन. ओके, आणि बरेचसे आहेत असे, बरोबर आहेत का. हे सगळं तुम्हाला असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येतं. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्हाला गॅमेट फॉर्मेशन येतात. मेल आणि फिमेल गॅमेट फ्यूज टू फॉर्म ए झायगोट, आणि त्यांच्यातून एकत्र येऊन सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये असेक्शुअल दॅट इज द एकच सेक्स प्रेझेंट असतो. ओके, त्यांचं काय होणार आहे, फ्रॅगमेंटेशन होणार आहे, बडिंग होणार आहे, स्पोर फॉर्मेशन होणार आहे. ओके, गिम्यूल फॉर्मेशन आपण म्हणतो ते होणार आहे. इथंपर्यंतचे पॉईंट्स लक्षात आले का बघा. आता आणखीन एक रिप्रोडक्शनच्या रिलेटेड, एक सेक्शुअल झालं, असेक्शुअल झालं. तिसरा असेक्शुअल रिलेटेडच एक पॉईंट येतो, तो म्हणजे इथं मी हे थोडंसं रफ करतो. आणि तिसरा एक पॉईंट येतो रिप्रोडक्शनच्या रिलेटेड, तो म्हणजे बघा एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, मूल, हिनी. काय आहे रे मूल, हिनी वगैरे एक्झाम्पल्स आहेत ते. द क्रॉस बिटवीन डॉंकी आणि हॉर्स. क्रॉस बिटवीन डॉंकी आणि हॉर्स. मग ते मूल आणि हिनी यांच्यामध्ये डॉंकी आणि हॉर्समध्येच क्रॉस आहे, पण मग एकाला मूल का म्हणतात, एकाला हिनी का म्हणतात. तर इट्स डिपेंड अपॉन, हे कशावरती अवलंबून आहे, तर मेल पर्सन कोण आहे, डॉंकी आहे का हॉर्स आहे, त्याच्यावरती त्याला मूल म्हणायचं का हिनी म्हणायचं हे डिपेंड आहे. पण क्रॉस मात्र डॉंकी आणि हॉर्समध्येच होत असतं. ओके, हा पार्ट लक्षात आला का बघा. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम झालं, ग्रोथ झालं, बर्थ झालं, डेथ आहे. ओके, पण त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह लाईफस्पॅन आहे. ओके, लाईफस्पॅन, प्रत्येकाचा लाईफस्पॅन हा ठरलेला आहे, फिक्स आहे. ओके, आपण म्हणतो की 100 इयर्स, 100 वर्ष जगणार आहे, बरोबर आहे. काही अगदी 1 डेज असतात, काही अगदी 25 डेज असतात, काही वीकमध्ये असतात, काही मंथमध्ये असतात, काही इयरमध्ये असतात. ओके, प्रत्येक ॲनिमलचा लाईफस्पॅन ठरलेला आहे. ओके, तोही लाईफस्पॅन आपण पुढे बघणार आहोत. लाईफस्पॅनच्या रिलेटेड एक सेंटेन्स दिलेला आहे. जर तुम्ही स्टेट बोर्डमध्ये बघितला तर तुम्हाला लाईफस्पॅनच्या रिलेटेड एक सेंटेन्स आहे. दुसरं आणखीन एक त्यांनी दिलेलं आहे, एक कन्सेप्ट आहे, तो तेवढा कन्सेप्ट सांगतो, जे
आपण बेसिक प्रिन्सिपलमध्ये बघणार आहोत तो म्हणजे होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. ओके, होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. आता हे होमिओस्टॅसिस मेकॅनिझम काय आहे हे आपण बघणार आहोत. होमिओस्टॅसिस मेकॅनिझम म्हणजे काय, तर एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दॅट इज अ ॲडजस्टमेंट. आता होमिओस्टॅसिस मेकॅनिझम आणि सेकंड ॲडॉप्टेशन, आपण NCERT मधले पण काही पॉईंट्स बघायचे आहेत. ओके, ॲडॉप्टेशन. ॲडॉप्टेशन म्हणजे काय, ॲडॉप्टेशनचं एक्झाम्पल तुम्हाला होतं 10वीला होतं बघा, 9वीला किंवा 10वीला. डार्विन्स होतं का, डार्विनचे फिंचेस सांगितले होते, डार्विन फिंचेस. ओके, म्हणजे डार्विननं एक क्लासिकल एक्झाम्पल सांगितलं होतं ॲडॉप्टेशनचं, की डार्विन फिंचेस म्हणून गाणारे पक्षी आहेत. ज्यावेळेला डार्विन समुद्र सफारीवरती फिरायला जायचा त्यावेळेला ते सगळे गाणारे पक्षी त्याला दिसायचे. ओके, सगळे पक्षी हे सगळे गाणारे पक्षी आहेत असं त्यांनी नाव दिलं. पण प्रत्येकाची बीक डिफरंट आहे, चोच डिफरंट आहे. का बरं, तर ते ज्या भागात राहतात त्या भागात ते ॲडॉप्ट झालेले आहेत. त्यांना तिथं काही ठिकाणी इन्सेक्ट खायला मिळतात, काही ठिकाणी त्यांना फ्रूट खायला मिळतात. मग जिथं इन्सेक्ट मिळतात त्याला इन्सेक्टिव्होरस म्हणलं, जिथं त्यांना फ्रूट्स म्हणतात तिथं फ्रुटिव्होरस म्हणलं, जिथं बाकीचं आणखीन काही खायला मिळत असेल त्यावरून त्यांची बीक ही ॲडॉप्ट झालेली आहे. सगळेच गाणारे पक्षी आहेत पण त्यांची बीक डिफरंट आहे, म्हणून ते ॲडॉप्टेशनचं एक एक्झाम्पल आहे. ओके, म्हणून त्याला नाव दिले डार्विन फिंचेस. हे झालं ॲडॉप्टेशन. ॲडॉप्टेशनमध्ये पुन्हा 2 आहेत, एक ॲस्टिवेशन आहे, एक हिबर्नेशन आहे. ओके, दॅट इज अ समर सीझन आणि विंटर सीझन म्हणतो आपण. त्या फक्त सीझन पुरतं ते त्या परिस्थितीला ॲडॉप्ट होतात. ओके, हे एक ॲडॉप्टेशनचं एक्झाम्पल. आता एक्सटर्नल एन्व्हायरमेंट बरोबर इंटरनल बॉडी ही ॲडॉप्ट कसे करून घेते हे एक्झाम्पल आपण बघायचं आहे. आणि ह्या एक्झाम्पलला किंवा ह्या मेकॅनिझमला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. काय म्हणतो आपण, होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या पहिल्यांदा, की एखाद्याला फिवर आला, टेम्परेचर आलं, एखादा पर्सन आहे. ओके, हा ह्युमन बिईंग आहे, याला काय झालं, फिवर आला. आता इथून पुढं फिवर म्हणायचं, टेम्परेचर म्हणायचं, लक्षात आलं का. ताप आलाय असं म्हणायचं नाही, काय म्हणायचं, फिवर, टेम्परेचर. आणखीन जर मॉडर्न व्हायचं असेल आपल्याला तर म्हणायचं पायरेक्झिया. काय म्हणायचं, पायरेक्झिया. पायरेक्झिया म्हणजे फिवर. ओके, इथं ग्रीक आणि लॅटिन वर्ड्स आहेत. हे ग्रीक आणि लॅटिन वर्ड्स आपण समजावून घ्यायचे आहेत. एकदा जर ग्रीक आणि लॅटिन वर्ड्स आपल्याला समजले आणि वर्ड ब्रेक करता आला तर बायोलॉजीमधले वर्ड डिफिकल्ट नाहीत, अजिबात नाही आहेत. ओके, हे जे पायरेक्झिया म्हणजे पण फिवर, टेम्परेचर म्हणजे पण फिवर. लक्षात आलं, ताप येणे. एखाद्या पर्सनला जर ताप आला आणि आपल्याला आता म्हणायचं आहे की होमिओस्टॅसिस मेकॅनिझम आपल्याला शिकायचं आहे, तर काय होणार, टेम्परेचर आलेलं असेल एखाद्या पर्सनला आणि त्याच्याकडे नो टॅबलेट कुठलीही नाही. ओके, नो मेडिसिन, त्याच्याकडे कुठलंही मेडिसिन नाही आणखीन. ओके, इवन दो नो वॉटर, पाणीसुद्धा प्यायला त्याच्याकडे नाही आहे, काहीच नाही आहे त्याच्याकडे. ओके, अशी कंडिशन आहे. मग त्यावेळेला बॉडी काय रिॲक्ट होते, बॉडी काय रिस्पॉन्स देते, तर ज्यावेळेला फिवर असेल, इफ fever is there, temperature is there or pyrexia is there, then बॉडी काय रिस्पॉन्स देणार आहे, तर रिस्पॉन्स टू द बॉडी इज द स्वेटिंग, घाम येणार आहे, घाम. ओके, आणि ज्यावेळेला घाम येतो, दरदरून घाम येतो, त्यावेळेला काय होतं, टेम्परेचर कमी होतं, फिवर कमी येतो. लक्षात आलं का, फिवर कमी येतो, टेम्परेचर कमी येतं. आणि टेम्परेचर कमी आलं, फिवर कमी आला की ज्या मेकॅनिझमला आपण म्हणतो होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. ते मेकॅनिझम कुठलं आहे, होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. दॅट होमिओस्टॅसिस मेकॅनिझम वरती सगळा कंट्रोल कुणाचा असतो,
सगळा कंट्रोल असतो हायपोथॅलॅमस, ब्रेनमधला एक पार्ट आहे. ओके, आणि हा ब्रेनमधला पार्ट हायपोथॅलॅमस हे सगळं कंट्रोल करत असतो. ओके, दॅट इज हे कळालं का? ज्यावेळेला टेम्परेचर येणार, टेम्परेचर आल्यानंतर बॉडीचं मेकॅनिझम असं असणार, रिॲक्शन अशी असणार की स्वेटिंग येणार, घाम आला की टेम्परेचर सगळं कमी आलं. आपण अपोजिट बघूया, त्याच्या अपोजिट बघूया आपण. त्याच्या अपोजिट आपण काय घेतलं? चिल्स. समजा थंडी वाजून आली, ओके, चिल्स असले, अगदी असा पेशंट करायला लागलाय, त्यावेळेला काय करणार? तुम्ही म्हणणार की सर पांघरून घेऊया आपण, त्याला आपण क्लोज करूया. नाही, क्लोज वगैरे करायचं नाही. त्याला चिल्स आहेत, थंडी वाजायला लागली भरपूर. ओके, त्यावेळेला त्याला काही मिळालेलं नाही आहे. त्यावेळेला बॉडीची रिॲक्शन काय होते? बॉडीची रिॲक्शन होते दॅट इज द पिलो इरेक्शन. पिलो इरेक्शन म्हणजे अंगावरती काटा उभा राहणे. अंगावरती काटा उभा राहणे. ज्यावेळी अंगावरती काटा उभा राहतो त्यावेळेला पिलो इरेक्शन कंडिशन असते. आणि त्यावेळेला आपण म्हणतो हीट प्रोडक्शन. काय होतं? हीट प्रोडक्शन होतं. आणि ह्या हीट प्रोडक्शनलाच आपण म्हणणार आहे होमिओस्टॅसिस मेकॅनिझम. काय म्हणणार आहे? होमिओस्टॅसिस मेकॅनिझम असं म्हणणार आहे. इथंपर्यंत कळालं का? बघा, हा जो पार्ट आहे, हा पार्ट बेसिक प्रिन्सिपलचा जो पार्ट आहे, हा बेसिक प्रिन्सिपलचा पार्ट आपण हा जो 1.1चा जो आहे तो आपण कंप्लीट केला. आता 1.1चा कंप्लीट केल्यानंतर एक तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे की हा पॅरा खूप महत्त्वाचा आहे. पेज नंबर 1वरचा, देर इज अ इमेन्स डायव्हर्सिटी, विविधता आहे इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. ओके, व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. सगळ्या व्हरायटीज आपल्या इथं एकत्र राहतात. आणि इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशन बिटवीन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, त्या दोघांच्यामध्ये रिलेशन काय आहे, ओके, ॲज वेल ॲज बिटवीन द टू लिव्हिंग थिंग्स ऑर द ग्रुप, सिस्टमिक स्टडीज आर इसेन्शियल्स. ओके, दिस डाटा also important for the various industries, agriculture, intense laboratory and field studies in order to identify and classify the organism from strong basis of meaningful use of collected data. If, तिथून पुढं महत्त्वाचं आहे, अंडरलाईन करून ठेवायचं आहे ते सेंटेन्स, इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी. जर तुम्हाला ह्या सगळ्या डायव्हर्सिटीचा स्टडी करायचा असेल, ओके, सर्टन एड्स कसं दिलेलं आहे बघा, सर्टन एड्स, AIDS. ओके, आपल्याला आत्तापर्यंत हा एड्स माहिती आहे, बरोबर आहे का? हा एड्स सांगा बरं. ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम, एड्स, HIV माहिती आहे आपल्याला. हे एड्स म्हणजे काय बघा, इथं एड्स दिलेलं आहे. एड्स, इफ वी नीड टू स्टडी दिस डायव्हर्सिटी. जर तुम्हाला ह्या डायव्हर्सिटीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सर्टन गोष्टी माहिती पाहिजेत, सर्टन एड्स माहिती पाहिजेत. आणि दॅट सर्टन एड्स कॉल्ड ॲज अ टॅक्सॉनॉमिकल एड्स, आणि त्यांना टॅक्सॉनॉमिकल एड्स म्हणतात. आणि दिस टॅक्सॉनॉमिकल एड्स कॅन बी यूज्ड. दिस इन्क्लूड्स, मग हे टॅक्सॉनॉमिकल एड्स कुठले आहेत? तर हे टॅक्सॉनॉमिकल एड्स आहेत, कुठले आहेत बघा, तर हे टॅक्सॉनॉमिकल एड्स आहेत HBMP. HBMP म्हणजे पहिला आहे तो आहे हर्बेरिया, दिलेला आहे का बघा, हर्बेरिया. फर्स्ट इज अ हर्बेरिया. सेकंड दिलेला आहे तुम्हाला बोटानिकल, सेकंड दिलेला आहे बोटानिकल गार्डन. ओके, थर्ड पॉईंट दिलेला आहे तुम्हाला M फॉर म्युझियम. ओके, M फॉर म्युझियम्स. आणि चौथा दिलेला आहे दॅट इज अ पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क. ओके, आता एक एक पॉईंट आपण बघायचे आहेत. बघा, हा अगदी टॉपिक शॉर्ट आहे, लिव्हिंग वर्ल्ड हा अगदी टॉपिक शॉर्ट आहे. यातले महत्त्वाचे पॉईंट्स म्हणजे काय, एक हार्बेरिया, बोटॅनिकल गार्डन, म्युझियम आणि पार्क्स. ओके, हे कुठे आहेत एवढं पाठ केलं की संपलं, बाकीचं काही करायची गरज नाही आहे. याच्यामध्ये हार्बेरिया तुम्हाला आपण 10thला वगैरे तुम्हाला काही प्रोजेक्ट दिले असतील आणि तुम्हाला सांगितलं असतील की सीड्स कलेक्ट करा. ओके, पर्टिक्युलर सीड्स कलेक्ट करा आणि ते सीड्स एका
तुमच्याकडे A4 साईज पेपर असतो, त्या A4 साईज पेपरवरती ओके A4 साईज पेपरवरती ते सीड्स असतील, एका कॅरी बॅगमध्ये टाकून ते माउंटेड करा किंवा एखादं फ्लावर घ्या ओके, ते फ्लावर ड्राय करा, प्रेस करा एखाद्या नोटबुकमध्ये वगैरे ठेवून आणि ते प्रेस करून तुम्ही इथं माउंट करा आणि ते माउंट केल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये त्याचे डिटेल्स लिहा सगळे. त्याचे डिटेल्स काय लिहायचे असतात, त्याला हार्बेरियम म्हणतात, हार्बेरिया शीट म्हणतात. तुम्हाला पेज नंबर 2 वरती या, पेज नंबर 2 वरती आलात की पेज नंबर 2 वरती तुम्हाला हार्बेरियम म्हणून दिलेलं आहे 1.1. त्या हार्बेरियममध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, कॉलेजचं नाव दिलेलं आहे का, आणि त्या कॉलेजच्या नावाच्या इथं हार्बेरियम म्हणून लिहिलं आहे. त्याच्यामध्ये एक पहिलं आहे बॉटॅनिकल नेम्स, त्याचं बॉटॅनिकल नेम्स काय आहे ओके. त्याच्यानंतर दिलं आहे कॉमन नेम, त्याची कॉमन नेम काय, कॉमन नेम लोकल नेम्स काय असतात ओके. त्याच्यानंतर त्यांनी त्याची फॅमिली दिलेली आहे ओके. त्याच्यानंतर कुणी कलेक्ट केलेलं आहे, कुठून कलेक्ट केलेलं आहे ओके, कलेक्ट करणाऱ्याचं नाव ओके, त्याची डेट ओके, आणि त्याचं युनिक फीचर, त्याचं काय त्याचा इम्पॉर्टन्स आहे, त्याला रिमार्क असं म्हणतो ओके. हे सगळं डिटेल्स इथं लिहिणं गरजेचं आहे. हे जे तुम्ही काही सीड्स असतील, प्लांट्स असतील, काही असेल जे कलेक्ट केलेलं आहे, जे ड्राय फॉर्ममध्ये कलेक्ट केलेलं आहे ओके, त्याला आपण हार्बेरिया म्हणतो, हार्बेरियम शीट म्हणतो. हे एक टॅक्सॉनॉमिकल एड्स आहे. हा एड्स पहिल्यांदा काढून टाकू, नाहीतर कन्फ्युजन व्हायचं आणखीन ओके. हा एड्स आहे, हे टॅक्सॉनॉमिकल एड्स आहेत. हे टॅक्सॉनॉमिकल एड्समध्ये पहिलं आहे हार्बेरिया. आता हार्बेरियाची डेफिनेशन काय दिली तुम्हाला, तर हार्बेरियाची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. पहिल्यांदा ते कुणी कॉइन केलं त्या सायंटिस्टचं नाव दिलं आहे, आणि नाव दिल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्यांनी सांगितलं आहे इट इज अ इफेक्टिव्ह टूल्स, भरपूर महत्त्वाचं टूल्स आहे म्हणे टॅक्सॉनॉमिक स्टडीसाठी. हार्बेरियम इज अ इसेन्शियली ड्राईड प्लांट, ड्राईड प्लांटला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. स्पेसिमेन हा ड्राईड प्लांटचा स्पेसिमेन आहे, तो प्रेस केला आहे, प्रेस केलेला आहे. आपण वहीमध्ये एखादं फूल पान वगैरे ठेवतो, ते प्रेस करतो ओके. ट्रीटेड अँड माउंटेड ऑन स्टँडर्ड साईज शीट, स्टँडर्ड साईज, आपण A4 साईजची एखादी शीट घेतली तर त्या A4 साईजच्या शीटवरती ते काय करायचं आहे, आपण माउंट करायचं आहे. त्याच्यावरती काय काय लिहायचं ते इथं दिलं आहे बघा, डेट आहे का, प्लेस ऑफ कलेक्शन अलॉंग विथ डिटेल क्लासिफिकेशन. आता हे पण क्लासिफिकेशन आपण लगेच दुसऱ्या टॉपिक बघणार आहोत, क्लासिफिकेशन काय असतं ते. देन हायलायटिंग विथ इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज, हायलाईट करायचे आहेत. काय हायलाईट करायचं आहेत, इकॉलॉजिकल, इकोसिस्टीम, इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज, त्या प्लॅन्टच्या पिक्युलॅरिटीज तिथं डिस्क्राईब करायच्या आहेत, म्हणजे त्याचं युनिक फीचर जे मी मगाशी म्हणालो ते. देन कॅरेक्टर ऑफ द प्लांट्स आर रेकॉर्डेड इन अ सेम शीट ओके, त्याचे कॅरेक्टर्स लिहायचे आहेत. त्याचं लोकल नेम लिहायचं आहे, लोकल नेम त्याला काय म्हणतात तिथं, लोकल नेम ओके. कलेक्ट कुणी केलेलं ते लिहायचं आहे. आणि इन्फॉर्मेशन गिवन इन अ लोअर राईट कॉर्नर शीट कॉल्ड ॲज अ लेबल, बघा लेबल केलेलं आहे, राईट कॉर्नरला त्यांनी लिहिलेलं आहे. जसं आपण हार्बेरियाचं इथं डायग्राम दाखवलेली आहे. हे कळाली का सगळी, हे कळाल्यानंतर सेकंड टॅक्सॉनॉमिकल एड्स घेतलेला आहे त्यांनी. सेकंड टॅक्सॉनॉमिकल एड्स आहे बॉटॅनिकल गार्डन. आता बॉटॅनिकल गार्डन्सबद्दल, बॉटॅनिकल गार्डन्स आहेत या गार्डन्स, पण तिथं वर्ड नुसतं गार्डन असं दिलेलं नाही आहे, बॉटॅनिकल गार्डन्स दिलेले आहेत ओके. बॉटनीच्या रिलेटेड, प्लॅन्टच्या रिलेटेड ज्या गार्डन्स आहेत त्याच्या डिफरंट व्हरायटीज, एकाच व्हरायटीजच्या नाही, डिफरंट व्हरायटीज तिथं तुम्हाला बघायला मिळणार. कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, सगळ्या वर्ल्डमधून त्या डिफरंट व्हरायटीज एका ठिकाणी आणलेल्या आहेत, तिथं लावलेल्या आहेत, ग्रोन केलेल्या आहेत. सायंटिफिकली आणि सिस्टमिक मॅनर, इन विवो आणि विट्रो असे 2 वर्ड्स येतात. तेही वर्ड्स आपण पुढे पुढे बघणार आहोत, विवो आणि विट्रो ओके. इन विवो म्हणजे मोबाईल नव्हे, लक्षात आलं का. इन विट्रो फर्टिलायझेशन, इनसाइड, आउटसाइड, इनसाइड, इन विवो ओके. आणि इन विट्रो आउटसाइड द बॉडी. इन विट्रो फर्टिलायझेशन होतं ना तुम्हाला, टेस्ट ट्यूब बेबी, तिथं हा वर्ड होता बघा, विट्रोचा होता का. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन विवो मॅनर
म्हणजे जे प्लांट्स आहेत हे डिफरंट व्हरायटीज आहेत, हे आपण बाहेरून आणलेले आहेत. तिथं एका ठिकाणी ग्रो करतोय, आपण एका ठिकाणी ग्रो करतोय गार्डनमध्ये. ओके, म्हणून हा विओ हा वर्ड वापरला आहे. द प्लांट्स आर लेबल्ड, प्रत्येक प्लांटला लेबलिंग पाहिजे. ते कुठलं प्लांट आहे त्याचं सायंटिफिक नेम पाहिजे, त्याचं लोकल नेम पाहिजे. ओके, द लेबल शोज द सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम आहे का. आणि मग तुम्हाला नो द सायंटिस्टबद्दल, लुकागिनीबद्दल तुम्हाला दिलेला आहे. हा बोटॅनिकल गार्डन, फर्स्ट बोटॅनिकल गार्डन ऑफ द वर्ल्ड एस्टॅब्लिश करणारा हा इटालियन प्रोफेसर आहे. ओके, त्याच्या पलीकडं MCQ नीटला विचारला जातो. दॅट इज अ बोटॅनिकल गार्डन ॲट KEW की इन इंग्लंड, अंडरलाईन करून ठेवायचं आहे. दिस इज अ लार्जेस्ट बोटॅनिकल गार्डन. ओके, लार्जेस्ट कलेक्शन, त्याच्यामध्ये मोर दॅन 30,000 स्पेसिमेन्स अँड 7 मिलियन्स हार्बेरिया आहेत. हा पण MCQ विचारला जातो. 2 MCQ इथे येतात. ते ॲक्च्युली KEW नावाचा एक MCQ येतो, तो कुठे आहे इंग्लंडमध्ये ते पण MCQ येतो. लार्जेस्ट बोटॅनिकल गार्डनपेक्षा तुम्हाला 30,000 स्पेसिमेन्स, प्रिझर्व प्लांट्स प्रिझर्व केलेले आहेत, साठवून ठेवलेले आहेत. आणि 7 मिलियन्स हार्बेरिया म्हणजे ड्राय फॉर्ममध्ये असणारे. मगाशी बघितलं ना आपण हार्बेरिया, अशा शीट्स बघितल्या. हे असे किती आहेत, 7 मिलियन्स आहेत. असे 7 मिलियन्स आहेत. आणि आत्ता तुम्हाला बघायला मिळणारे जे लाईव्ह आहेत हे तुम्हाला 30,000 स्पेसीज आहेत, 30,000 स्पेसीज आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण खाली आलो. इंटरनेट माय फ्रेंडमध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सायंटिस्टची नावं दिलेली आहेत. VN नाईक, AV साठे, PG पटवर्धन. ओके, रेफरन्स टॅक्सॉनॉमिक वर्ड अँड बायोडायव्हर्सिटी. कॉन्झर्वेशनसाठी, कॉन्झर्वेशन म्हणजे जतन करणे. ओके, संग्रहित करून ठेवणे, जतन करणे, दॅट इज अ कॉन्झर्वेशन. त्याच्यानंतर तुम्हाला बॉटॅनिकल गार्डन जे कोलकाताला आहे, ह्या कोलकातामध्ये बॉटॅनिकल गार्डनमध्ये बनियान ट्री म्हणून आहे. बनियान ट्री, हे बनियान ट्री जे आहे हे 255 इयर्स बघा दिलेलं आहे. 255 इयर्स ओल्ड, दॅट इज अ बनियान ट्री तिथं दिलेलं आहे. ओके, सगळ्यात मोठं दॅट इज अ फ्युकस रिलिजिओसा, त्याला म्हणतात, सायंटिफिक नेम आहे त्याचं. त्याच्यानंतर आपण पुढे आलो. दॅट कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. या कॉन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, कॉन्झर्वेशन म्हणजे जतन करणे. हे जतन करण्यासाठी त्यांनी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. इट एक्सटेंड द कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ द बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड ॲज अ मेजर ऑफ द हेल्थ ऑफ द इकोसिस्टीम. आपल्या हेल्थच्या रिलेटेड आहे हे सगळं. आता त्याच्या खाली तिसरा पॉईंट जो दिला, एक हार्बेरिया आपण बघितला, एक बॉटॅनिकल गार्डन बघितली. बॉटॅनिकल गार्डनमध्ये वर्ल्डमधली बॉटॅनिकल गार्डन बघितली. ओके, इंडियामधली कोलकातामध्ये बघितली. त्याच्यानंतर म्युझियम जे आहेत, ह्या म्युझियम हे काय आहेत तर म्युझियम बघितलेत आपण. प्लेस वेअर द कलेक्शन ऑफ प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमेन. ओके, ॲनिमल स्पेसिमेनसुद्धा आता इथंपर्यंत आपण फक्त हार्बेरिया याला काय बघितलं होतं, प्लांट स्पेसिस बघितलं होतं. इथं म्युझियममध्ये तुम्हाला ॲनिमलसुद्धा प्रिझर्व केलेले आहेत. पण ते प्रिझर्व करताना काय वापरलं आहे तर एखादा काचेचा जार असतो. त्या काचेच्या जारमध्ये आपण पाणी घालतो. त्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं फॉर्मॅलिन घातलं होतं. नुसत्या पाण्यातच ते स्पेसिमेन ठेवले जात नाहीत, लक्षात आले का. ओके, ते फॉर्मॅलिनमध्ये ठेवले जातात. तुम्हाला दिलेला इथं 10% फॉर्मॅलिन आहे का. फॉर्मॅलिन 10% to 40% फॉर्मॅलिडिहाइड. ओके, याला अंडरलाईन करून ठेवा. हे एका काचेच्या ट्रान्सपरंट जारमध्ये टाकायचं आणि त्या जारला लेबल करून ठेवायचं. समजा जर काही वेळेला लार्ज ॲनिमल्स असतील, लार्ज बर्ड असतील, तर त्याच्यामध्ये काय करायचं, दे युजली स्टप्ड असा वर्ड आहे बघा, STUFFED, स्टप्ड, अंडरलाईन करून ठेवायचं आहे. स्टप्ड म्हणजे काय तर ते डेड ॲनिमल्स आहे, ह्याची स्किन जी आहे दॅट इज अ फिल्डेड विथ मटेरियल आणि रिस्टोर ओरिजिनल शेप. म्हणजे आतलं सगळं काढायचं आणि त्याच्यात मटेरियल भरायचं, भुस्सा वगैरे आपण भरतो असं म्हणतो, आणि ते त्या ओरिजिनल शेप द्यायचा आणि ते प्रिझर्व करून ठेवायचं. त्याला आपण टॅक्सीडर्मी असं म्हणतात. त्याला अंडरलाईन करून ठेवा. टॅक्सीडर्मी हा नीटसाठी विचारलेला MCQ आहे. ओके, त्याच्यानंतर स्पेसिमेन ड्राय फॉर्ममध्ये सुद्धा म्हणजे ठेवले जातात, ड्राय फॉर्ममध्ये सुद्धा, आणि मॉइस्ट फॉर्ममध्ये म्हणजे जारमध्ये ठेवले जातात, ज्या फॉर्मॅलिन किंवा फॉर्मॅलिडिहाइड टाकून. दुसरं पार्क.
आता आपण पार्क बघणार आहोत. ह्या पार्कमध्ये काय त्यांनी सांगितलं आहे, नॅशनल पार्क दॅट इज अ झूलॉजिकल पार्क्स कुठले आहेत बघा. तर झूलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज द झूज, ओके, इन प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर द कॉमन मॅन. जे सगळे झूलॉजिकल पार्क आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. मग त्याच्यामध्ये राजीव गांधी असेल, संजय गांधी असेल, इंदिरा गांधी असेल, जिजामाता उद्यान असेल, ओके, पंडित नेहरू असेल, हे सगळे पार्क जे आहेत हे नॅशनल पार्क आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर जो पेज नंबर 3 वरती एक खाली पॅरा दिला आहे, सेकंड पॅरा, तो खूप महत्त्वाचा आहे. त्याचे MCQ जास्त असतात. त्याचे MCQ हे 4 तुम्हाला एड्स लक्षात आल्यानंतर त्याचे पुढचे MCQ बघा. फ्लोरा, फ्लोरा म्हणजे काय, मॅन्युअल्स म्हणजे काय, मोनोग्राफ म्हणजे काय आणि कॅटलॉग, ह्या 4 गोष्टी 1 2 3 4 असे आकडे टाकायचे आहेत. फ्लोराला 1 नंबर टाकायचा आहे, मॅन्युअलला 2 टाकायचा आहे, मोनोग्राफला 3 टाकायचा आहे आणि कॅटलॉगला 4 टाकायचा आहे. ओके, आता पहिल्याची डेफिनेशन दिलेली आहे बघा. फ्लोरा म्हणजे काय, फ्लोरा इज अ प्लांट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन अ टाईम, दॅट इज अ फ्लोरा. हे काय आहे सगळं, हे रेकॉर्ड ठेवायचा. रेकॉर्ड आपल्याला बायोडायव्हर्सिटी म्हणजे विविधता जी आहे त्यांचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी फर्स्ट पॉईंट आहे फ्लोरा. फ्लोरा म्हणजे प्लांट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन अ टाईम, त्याला फ्लोरा म्हणायचं. मोनोग्राफ म्हणजे एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप, एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप, एखादा ग्रुप आपण सिलेक्ट केला. आता आपण पुढे क्लासिफिकेशन बघणार आहोत. एकदा क्लासिफिकेशन बघितलं की तुम्हाला ग्रुप्स लक्षात येतील सगळे. वेअर द मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन, त्याला ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे की अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ अ स्पेसीज. ती स्पेसीज आपल्याला आयडेंटिफाय करता आली पाहिजे, तिला नोमेनक्लेचर करता आलं पाहिजे, तिला नामकरण विधी करता आलं पाहिजे. फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया, त्याला त्यांनी मोनोग्राफ असं म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर डायव्हर्सिटी पार्कचे तुम्हाला दिलेत बघा, कुठले कुठले डायव्हर्सिटी पार्क आहेत. तर डायव्हर्सिटी पार्क आपल्या अगदी जवळचं म्हणालात तर सांगली जिल्ह्याच्या लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क दिलेला आहे का महाबळेश्वरला. बेस्ट मॉडेल आहे म्हणे फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज ऑफ अर्बन लँडस्पेस. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला आणखीन की म्हणून एक शेवटचा पॉईंट दिलेला आहे की. ओके, इज अ टॅक्सॉनॉमिकल एड्स, अंडरलाईन करून ठेवायचं आहे. कशासाठी यूज करायचं आपल्याला, तर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल. आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये, नेक्स्ट टॉपिकमध्ये, उद्याच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लासिफिकेशन सांगणार आहे. कॅटेगरीज, टॅक्सॉन आणि कॅटेगरीज हे सांगणार आहे. तर तिथं तुम्हाला लक्षात येईल की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स, ओके, की ही कशावरती बेस आहे, तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवरती बेस आहे. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, नॉट अ सिमिलर कॅरेक्टर, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स गेट ॲक्सेप्टेड, त्यातलं एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲक्सेप्ट करायचं आहे आणि दुसरं रिजेक्ट करायचं आहे. ते कसं रिजेक्ट करायचं तेही आपण नेक्स्ट चॅप्टरला बघणार आहोत. ओके, द स्टेटमेंट इन अ की इज लेबल ॲज अ लीड, अंडरलाईन करून ठेवायचा. हा लीडचा MCQ विचारला जातो तुम्हाला. हे लाईन टू लाईन MCQ आहेत. ओके, देन या चॅप्टरमध्ये त्यांनी आणखीन एक पॉईंट जाता जाता सांगितलं आपल्याला, IUCN आहे का, इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन दिलेलं आहे का बघा. ICBN एक दिलेला आहे, ICZN एक दिलेला आहे. नोमेनक्लेचरच्या रिलेटेड आहेत, ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ICZN काय आहे, ICBN काय आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला नेक्स्ट टॉपिकमध्ये ते पॉईंट्स दिलेले आहेत. ओके, ICBN पेज नंबर 9 वरती ICBN दिलेला आहे बघा. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, ICBN आहे का. हां, बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. ICZN म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ झूलॉजिकल नोमेनक्लेचर. असे पॉईंटही दिलेले आहेत तुम्हाला. ते पॉईंट्स आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. इथं पहिला टॉपिक आपला संपतो आहे. पहिल्या टॉपिकच्या तुम्ही नोट्स प्रिपेअर करायच्या आहेत. ओके, चलो, थँक्यू.